प्रियाणीज ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला घेऊन जात आहे कालीमाच्या मंदिरामध्ये। हे मंदिर ताडोबा रोड पद्मापूर ओपन कास्ट माइन्स येथे स्थित आहे। या मंदिराची स्थापना जवळपास 90 ते 95च्या दशकामध्ये झालेली आहे। पद्मापूर ओपन कास्ट खदान याच्यामध्ये छोटे मोठे काही अपघात सतत व्हायचे, त्यामुळे काही कर्मचारी मिळून या मंदिराची स्थापना केलेली आहे आणि काली मातेची स्थापना झाली। खूप लोकांना हे मंदिर माहिती नाही, म्हणून माझा एक प्रयत्न आहे की हे काली मातेचे मंदिर सर्वांच्या निदर्शनात आणावे। म्हणून माझ्या प्रियाणी ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरून लोकांपर्यंत हे काली मातेचं मंदिर दाखवायचा प्रयत्न करत आहे की जेणेकरून या मंदिरामध्ये काली मातेचे दर्शन घ्यायला सर्व भाविक भक्तांनी यावे आणि माँ काली मातेचा आशीर्वाद घ्यावा। इथे WCLचे कर्मचारी सेवेत असो किंवा सेवानिवृत्त असो, खूप भक्तिभावाने इथे सेवा करतात। त्यांचा अतूट असा विश्वास आहे आणि त्यांच्या सांगण्यानुसार काही चमत्कार देखील झालेले आहेत। असे काही अनुभव त्यांना आलेले आहेत। नांदेडहून जे भाविक माता महाकालीच्या दर्शनासाठी येतात ते सर्व भाविक या मंदिराला भेट दिल्याशिवाय परत जात नाही। असे हे महाकालीचे पावन मंदिर आहे। इथे तुम्ही श्रद्धेने काही मागितलं तर आपली इच्छा पूर्ण होते, अशी या मंदिराची मान्यता आहे। नवरात्रीमध्ये इथे नवमीला होम हवन आणि महाप्रसादाचे आयोजन असते। काली मातेचा शृंगार हा शक्ती, सामर्थ्य आणि रक्षणाचे प्रतीक आहे। काळ्या रंगाचे रूप असलेली माता दुष्टांचा नाश करणारी आणि भक्तांचे रक्षण करणारी मानली जाते। काली मातेच्या गळ्यातील माळ आणि मुकुट तिच्या शक्तिरूपाचे प्रतीक आहे। लाल कुंकू, फुले आणि दागिन्यांनी केलेला काली मातेचा शृंगार अतिशय भव्य दिसतो। काली मातेचा शृंगार पाहून भक्ताच्या मनात श्रद्धा आणि भक्तिभाव निर्माण होते। काली माता उग्र रूपात असली तरी ती आपल्या भक्तांवर खूप प्रेम करणारी आई आहे। काली मातेच्या शृंगारात लाल रंगाला विशेष महत्त्व असते, जो शक्ती आणि विजयाचे प्रतीक आहे। सुंदर फुलांच्या माळांनी सजलेली काली माता खूपच तेजस्वी दिसते। आज आपण काली मातेच्या सुंदर आणि भव्य शृंगाराचे दर्शन घेणार आहोत। काली माता ही शक्तीचे, सामर्थ्याचे आणि रक्षणाचे प्रतीक मानली जाते। आज मातेचा शृंगार फुले, दागिने, कुंकू आणि सुंदर वस्त्रांनी करण्यात आला आहे। मातेचे हे रूप खूप तेजस्वी आणि मनमोहक दिसत आहे। काली माता आपल्या सर्व भक्तांचे रक्षण करो आणि सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी देवो, हीच मातेच्या चरणी प्रार्थना। संतो चक्षवयः त्रेधा प्रतिनन्तो स्यानं भवतु मे पुनः संतो नमो चक्षवयः त्रेधा प्रतिनन्तो स्यानं भोग लगा दीजिए। ओम्नाभ्य आशीर्दं सरिषं शिरसोः समवर्तता पद्भ्यां दिशा श्रोता तथा लोयं पूजार्थं तस्य कार्यं शुक्लं भवेत्। जल फिरा दीजिएगा। ओम प्रणाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्म नमः। ओम अस्याना भवत में मुखवासा ताम्बूलम पुंगीफलम या फलानि या फला पुष्पा समृता हिरण्यगर्भा समृता के भूतस्य जाता पत्रे काशी सदाधार पृथ्व्या हरिता विलंब। ओम अकृष्णेन च वर्तमानो दिवे दिवे देवानां या संतो
चक्षवयः त्रेधा प्रतिरन्तो तस्यान भवत्मे पुनः यत् प्रखेन हविषा देवामय जन्तो असन्नान ओम श्री भैरवनाथ चरण कमलेभ्यो नमः मूल भैरव बाबा की जय। शंखं संगति कृष्णैनां सर्वांग भूषावृतां नीलास्मादितिमास्पादस्कां सेवे महाकालिका याम स्वपिते हरो कमलजो हंतो मधु कैटभो महाकाली देवता प्रियंतां नमः माता चरण कमलेभ्यो नमः जल जल गिरा दीजिए ओम पाद्यम पाद्यम नमस्कारम समर्पयामि तस्कार्यम ओम सुदबाला सर्व सुदबाला मणिबाला यह पुष्पां समर्पयामि तस्य कार्यं माता चरण कमले
वंदे न चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे मी आलिंगन आनंद पूजन भावे वाढेन नमे नमे त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या लिंगम त्वमेव सर्वं मम देव जय माताजी. सर्वप्रथम कालीमातेच्या चरणामध्ये साक्षात दंडवत आणि इथे उपस्थित सर्व भाविकांचे स्वागत. या मंदिराची स्थापना जवळपास 90 ते 95च्या दशकात झालेली आहे. पद्मापूर ओपनकास्ट खदान याच्यामध्ये
छोटे मोठे काही अपघात सतत व्हायचे. त्याच्यामुळे काय आहे की प्रबंधनानं विचार केला की काही ना काहीतरी आपल्याला करावं लागेल बा, पूजा करावं लागेल, अर्चना करावं लागेल. तर त्या निमित्ताने आपण एखादी काहीतरी अशी वस्तू तिथं ठेवू की जेणेकरून आपली अर्चना तिथपर्यंत पोहोचेल आणि तिची कृपादृष्टी आपल्याजवळ राहील. तर या अनुषंगाने आदरणीय श्री खन्नासाहेब, आदरणीय श्री घाणेकर साहेब, आदरणीय श्री प्रसाद साहेब आणि संघटनेचे प्रतिनिधी, पद्मापूर खजानीचे सगळे संपूर्ण कामगार बंधू यांच्याशी चर्चा वगैरे केल्यानंतर मग असं ठरवलं की आपण कालीमातेची स्थापना करूया. तर कालीमातेची स्थापना झाली. त्याच्यानंतर लोकांचा जो उत्साह होता, जी भावना होती, जी श्रद्धा होती, ती दिवसेंदिवस वाढत गेली. मग रोज इथे पुजारी नेमले होते. पुजारी सकाळी सायंकाळला येऊन पूजा अर्चना करायचे. पण इथले जे कामगार बंधू जे होते त्यांची जी आस्था जी एवढी भरपूर होती की त्यांनी विचार केला की बा निवड पूजा अर्चना करून आपण जायचं आणि बस दर्शन घ्यायचे आणि चाललं यायचं, तर आपण काही ना काहीतरी उत्सव साजरा करूया. या अनुषंगाने मित्रमंडळी मिळून एक उत्सवाची तयारी केली. दसऱ्याचं जे नवरात्र असतो ते तिथून जी सुरुवात झाली. तर जे 2-4 जे मित्रमंडळी होते यांनी पुढाकार घेतला. आता पर्टिक्युलर एकेकाचं नाव घेतलं तर दुसऱ्यांना बरं नाही वाटणार, पण जे जवळीक जे मित्रमंडळी होते त्यांनी तो विचार मनात आणला, मित्रांमध्ये विचार मांडला आणि बरेचसे म्हणजे 204, 406, 610 असे सर्वांची जी आस्था होती ते सर्व जुळून आले आणि एक उत्साह जे होता तो उत्सव याच्यामध्ये परिवर्तित झाला. आणि तो उत्सव दिवसेंदिवस एवढा वाढत गेला की मातेची जी कृपादृष्टी होती ती सीमित न राहता गावोगावी 10-15 किलोमीटरच्या सभोवताल तिथनं भाविक यायला सुरुवात झाली आणि त्या उत्सवाचा आस्वाद घ्यायला लागले. तर याच्यामध्ये सर्वांचं योगदान, कोणी म्हणजे तन मन धन वस्तुरूपी दान श्रद्धा हे इतके जास्त होती की ती परंपरा आजपर्यंत सुरूच आहे. पण मध्यंतरी काही कारणास्तव ही माईन बंद झाली. 2020पासून कोरोना होता तेव्हा स्टॉप झाला आणि 22 मार्चला बंद झाली. पण मंदिर बंद करता येत नाही आपल्याला आणि उत्सवही बंद करता येत नाही. तर आपण का करायचं बा, प्रबंधन तर आपला हात काढून घेतले. मग याच मित्रमंडळांनी परत ते तसेच तटस्थ राहून आणि ती परंपरा आजपर्यंत सुरू ठेवलेली आहे. त्याबद्दल त्या मातेचाच आशीर्वाद आहे आणि आपण करणारे कोणीच नाही, तीच करून घेते सगळं. फक्त काय की आपल्याला एक मार्ग दाखवते आणि त्या मार्गाने आपल्याला सर्व भाविकांना एकत्र जोडून आपण हा उत्सव साजरा करतो. आणि याच्यामध्ये या उत्सवामध्ये तसं ठाकरे परिवार आहे. तर यांनी मनापासनं जी सेवा करायची आहे तीच पूजेला बसायची घटस्थापनेच्या वेळेस आणि आम्ही सगळं त्यांना सहकार्य करायचं. तर मातेचा आशीर्वाद त्यांच्यावर सगळ्यांवरच आहे, पण त्यांच्यावरही आहे. आणि आजही ते इथून सेवानिवृत्त झाल्यानंतर ते बाहेरगावी जाणार, म्हणजे आपल्या गावाला जाणार बा, पण त्या मातेने त्यांना जाऊ दिलं नाही आणि इथंच थांबवून ठेवलं आहे आणि काही ना काही रूपी त्यांची सेवा घेत आहे. तर मातेला माझा साक्षात दंडवत आणि अशीच कृपादृष्टी सर्वांवर राहो आणि सर्व भाविकांचे आपलं सगळ्यांचं व्यवस्थित हो, सगळ्यांची मनोकामना पूर्ण हो, हीच अपेक्षा आणि हेच साक्षात दंडवत. बस एवढं बोलतो मी आणि समोरचं ते श्री नागलेजी बोलतील असं मी त्यांना. सभी भावियों को जय माता दी। 90 के दशक में इस मंदिर की स्थापना हुई और इस स्थापना की वजह भी होती है, और वो वजह रही कि ये पद्मापुर माइन काफ़ी चर्चित माइन रही है। यहाँ पे प्रोडक्शन भी सबसे ज़्यादा होता था, लेकिन दुर्घटनाएं भी उतनी बढ़ने लगी। ऐसी स्थिति में प्रबंधन, यूनियन प्रतिनिधि और सभी कामगारों ने मिलकर यह निर्णय लिया कि हमारी माइंस को सुचारू रूप से चलाने के लिए माता रानी का आशीर्वाद
होना बहुत ज़रूरी है। ऐसी स्थिति में 90 के दशक में यानी 90 के दशक में इस मंदिर की स्थापना हमारे आदरणीय उप क्षेत्रीय प्रबंधक घानेकर साहब, खान प्रबंधक MC खन्ना सर और सेफ्टी ऑफिसर के स्वरूप आज हमारे बीच में PM प्रसाद सर, जो हाल ही में कोल इंडिया चेयरमैन के पद से सेवानिवृत्त हुए हैं। इतनी बड़ी उपाधि माता रानी के आशीर्वाद से उन्हें मिली है और वे हमेशा इस मंदिर के बारे में आज भी चर्चा करते हैं। माता रानी के आशीर्वाद से यहाँ जितने भी अधिकारी, जितने भी कामगार, जितने भी परिवार इस मंदिर की आस्था से जुड़े हैं, सभी को माता रानी का आशीर्वाद मिला है और मिलते रहेगा और सभी अच्छे अच्छे पदों पर, अच्छे अच्छे मुकाम पर पहुँचे हैं। हम इस YouTube के चैनल के माध्यम से आपको रूबरू हो रहे हैं, इसलिए कि काफ़ी वर्षों बाद, कोरोना के बाद में पुनः सुचारू रूप से हम इस मंदिर में चाहते हैं कि आप भी इस मंदिर में आइए, माता रानी के दर्शन किए और आपकी जो मनोकामनाएं अधूरी रही है उसे पूर्ण करें। और हम लोग चाहते हैं कि हम लोग सभी मिलकर प्रतिवर्ष चैत्र मास और नवरात्र में महाप्रसाद का आयोजन करते हैं। यहाँ पे एक समय में कोरोना कार्य के पूर्ण 20 से 25 हज़ार लोगों का महाप्रसाद हम लोगों ने यहाँ पे लोगों के माध्यम से, लोग वर्गनी से, लोगों की स्वेच्छा से, दान के स्वरूप जो भी आता था उसी के माध्यम से हम लोगों ने यहाँ पे महाप्रसाद का आयोजन किया और यह प्रायोजन आखिरी समय तक चलता रहेगा, ऐसी हम लोग सभी कमेटी के सभी मेंबरों की आस्था है। आप भी हमारे मंदिर में आइए, माता रानी के दर्शन कीजिए। यही शब्दों के साथ में जय माता दी। जय बाबा की, पवन सुत हनुमान की, अपने अपने माता पिता की, अपने अपने गुरु स्वामी की, जय जय सीताराम की जय, पार्वती पते हर हर महादेव। एक छोर पे माता महाकाली का देवस्थान है और दूसरी छोर पे काली माता का देवस्थान है। परभनी, नांदेड़, लातूर, पश्चिम महाराष्ट्र के जितने भी भाविक चैत्र मास में माता महाकाली के दर्शन के लिए आते हैं, उसके उपरांत दर्शन करने के उपरांत यहाँ काली माता के दरबार में आकर हाजिरी लगाते हैं। यहाँ पर भोजन करने के बाद भोग यहाँ पर काली माता मंदिर में लगाने के बाद ही यहाँ से वे अपने अपने गाँवों की ओर प्रस्थान करते हैं। कहते हैं कि महाकाली के दर्शन के बाद, काली जी के दर्शन अगर होते हैं तो हमारी मनोकामना, हमारा ध्येय जो पूर्ण होता है, यही सभी को आशीर्वाद देते हैं। ऐसी मनोकामना हर इंसान अपने मन में रखता है और यूट्यूब चैनल के माध्यम से मैं आप लोगों को इतना ही कहना चाहूँगा कि आप भी इस दरबार में आइए और माता रानी के दर्शन कीजिए। जय माता। तुम्ही पण बघू मनोभावे जर आले ना तर ते पूर्ण होणं आहे आणि होणंच आहे. मी तर आपण वर्णनच नाही करू शकत त्यांची. खूप सुंदर. आणि आदल्या दिवशीपासून व्हायचा स्वयंपाक चालू अष्टमीला. भरपूर लोक यायचे इथे आजूबाजूच्या गावात. आता पुन्हा नवीन आहे ना, कोरोनापासून बंद झालं होतं, आता पुन्हा नवीन आहे सुरू. आता तुम्ही चान्स दिल्यामुळेच मी इथे आले. यायला छान वाटलं मला, अगदी प्रसन्न वाटलं आणि चांगलं वाटलं मला. आणि मला पण सेवा करण्याचा मौका मिळाला. त्यांचा आशीर्वाद असो. काली मातेचं उग्र रूप आहे पण हे सौम्य रूप आहे. ही लोकांना माहिती मिळावी आणि माहिती असावं म्हणून मी यूट्यूब चॅनलसाठी हा सगळं काही व्हिडिओ बनवला आहे की लोकांनी पण दर्शन घ्यावं आणि तिचा महिमा जाणावा, त्यासाठी मी इथे आली आहे. आणि सगळे यूट्यूब चॅनलवरच्या माध्यमातून हे सगळं बघू शकणार आता आणि इथे नक्की विजिट देणार दर्शनासाठी आईच्या. ठीक आहे मग. जय जय माताजी. बरं हो. जय माताजी. तर आजची ही माहिती आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ऑल प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.